यंदाचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबरपासून राज्य शासनाने जाहीर केला असला तरी हा गळीत हंगाम सुरळीत चालण्यासाठी 10 दिवस उलटले आणि त्यानंतर तोडगा काढून हा गळीत हंगाम सुरू झाला। खरं तर शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी मान्य केल्या। यासह जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुद्धा मागण्या मान्य करत यावर तोडगा काढला। मात्र या कारखान्यांना ऊस पुरवणारा ऊस तोडणी कामगार मात्र अद्याप वंचित आहे। लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी व वाहतूक कल्याणकारी महामंडळ राज्य शासनानं स्थापित केलं असलं तरी 2022 पासून ज्या काही त्यांच्यासाठी 28 मागण्या आहेत त्या 28 मागण्यापैकी एकही मागणी मान्य नाही। तरीही हे ऊस तोडणी कामगार पहाटेचं अगदी गावातील माळरानावर उघड्यावर आपला संसार ताटत ऊस तोडणीचं काम करत आहेत। आपल्या सोबत आहेत ऊस तोडणी कामगार नेते आबासाहेब चौगले, यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, काय परिस्थिती आहे ऊस तोडणी कामगारांची? महाराष्ट्रभर संपूर्ण ऊसतोडणी कामगारांची संख्या 12 लाखाच्या आसपास आहे। आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थलांतरित ऊसतोडणी कामगार 70 ते 75 हजार आहेत। त्याचबरोबर स्थानिक ऊसतोडणी कामगार 40 ते 45 हजार आहेत, गेल्या वर्षी काम करत होते। आणि वाहतूकदार अंदाजे 12 ते 18 हजार आहेत। ट्रॅक्टरवाले आणि ट्रकवाले, ट्रकची संख्या कमी झाली आणि ट्रॅक्टरची संख्या अधिक वाढलेली आहे, छकडीची वाढलेली आहे। त्यामुळे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात 23 सहकारी साखर कारखान्यामध्ये 50% ऊसतोड कामगार स्थानिक आहेत आणि 50% परराज्यातून आणि परजिल्ह्यातून आलेले आहेत। या ऊसतोड कामगारासाठी 3 एप्रिल 2022 रोजी कल्याणकारी महामंडळाची घोषणा सरकारनं पुणे येथे घोषणा केली आणि कार्यालयाचं थाटात उद्घाटन केलं। तिथपासून 10 एप्रिल 2024 पर्यंत या महामंडळाकडून ओळखपत्र देणं, त्यांना द्यावयाच्या वेगवेगळ्या सुविधा आरोग्याच्या असतील, अन्य मुलांच्या शिक्षणाच्या असतील, राहण्याची सुविधा असतील, पाणी पिण्याची सुविधा असेल, वेगवेगळ्या अन्य सुविधा असतील, या सुविधांची वानवा या 3 हंगामामध्ये त्यांना काही प्राप्त झाली नाही। 10 ऑक्टोबर 2024 ला जे परिपत्रक काढलं त्या परिपत्रकामध्ये कल्याणकारी महामंडळाकडून 3 प्रकारच्या योजना तात्काळ सुरू करायचे आदेश झाले आणि हे आदेश प्रत्येक जिल्ह्यामधल्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं गेलं की तुम्ही या महामंडळाचं जिल्ह्याच्या पातळीवरचं अध्यक्षपद स्वीकारायचं आणि प्रादेशिक सहसंचालकांनी त्या कमिटीचं मॉनिटरिंग करायचं। या सर्व प्रक्रियेमध्ये सचिव म्हणून त्या महामंडळाचं समाज कल्याण खात्याकडे त्याचं काम दिलं गेलं। या मंडळाचं कामकाज करण्यासाठी शल्य चिकित्सक जिल्हा परिषद जिल्ह्याचे असतील, किंबहुना जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी असतील, जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय अधिकारी असतील, महिला बाल विभागाचे अधिकारी असतील, पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील, RTO विभागाचे, परिवहन विभागाचे अधिकारी असतील, अशा 7 ते 8 प्रमुख लोकांना ही जबाबदारी देऊन या महामंडळाचं कामकाज वंचित आणि दुर्लक्षित राहिलेल्या ऊसतोड कामगाराला देण्याचं या ठिकाणी काम दिलं। जवळजवळ या कल्याणकारी मंडळाकडे 200 कोटी रुपये शिल्लक आहेत, मात्र यांच्या सुविधा कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे। तुम्ही याबद्दल आंदोलन छेडले किंवा याबद्दल पुढची भूमिका काय स्वीकारलेली आहे? गेली 3 वर्ष आम्ही ऊसतोड कामगार महाराष्ट्रातला असेल, जिल्ह्यातला असेल, स्थानिक असेल, परजिल्ह्यातला असेल, त्याला ओळखपत्र द्या हीच पहिली आम्ही मागणी धरून दिली। कारण त्याचं आयडेंटिफिकेशन झालं नाही तर त्याला काय सुविधा द्यायची आणि काय सुविधा देता येतील याबद्दलचा सुमोटो केसनं 8 मे 2023 ला द हिंदू नावाचं इंग्रजी मासिकामध्ये द सर्व्हायव्हल ऑफ शुगर केन कटर लाईफ अशी एक इंग्रजीच्या वर्तमानपत्रामध्ये या ऊसतोड कामगाराच्या जीवनाबद्दल लेख आलेला होता। तो लेख उच्च न्यायालय मुंबई यांनी वाचला आणि आपल्याच कोर्टामध्ये सुमोटो केस दाखल करून घेतली आणि त्या सुमोटो केसमध्ये आम्ही चॅलेंज केलं, माहिती पुरवली आणि सरकारच्या पातळीवर त्या केसमधून काही सूचना गेल्या आणि त्या सुमोटो केसमध्ये अॅनिमस क्युरी नावाचा एक भाग आलेला आणि त्या भागातून एकूण 28 प्रकारच्या सूचना ऊसतोड कामगारासाठी द्यावयाच्या सेवा सुविधा म्हणून राज्य सरकार म्हणून प्रशासन आणि महाराष्ट्रातल्या सर्व कारखान्याचे प्रमुख म्हणून कारखानदार MD यांना या सूचनांचं पालन करण्याचा अत्यादेश या चालू शैक्षणिक गळीत हंगामामध्ये सर्व महाराष्ट्रभर साखर आयुक्तांनी
3 एप्रिलला जारी केलेला आहे गेल्या वर्षी, आणि त्याची अंमलबजावणी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हंगाम सुरू होण्यापासून 4 वेळा जिल्ह्यातल्या शेती अधिकाऱ्यांची, कार्यकारी संचालकांची, प्रादेशिक सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांनी 2 जिल्ह्यातल्या कारखानदाराच्या बैठका घेऊन त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की 28 प्रकारच्या ज्या काही सुमोटो केसमधून दिलेल्या सूचना आहेत त्याचं तंतोतंत काटेकोरपणे पालन झालं पाहिजे, ज्यामध्ये आरोग्य शिबिराचा मुद्दा महत्वाचा आहे. कारखान्यात ते दाखल झाल्यानंतर त्यांना काही आजार आहेत का, आजार असतील तर त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचे उपचार केले जातील याचं निदान करून त्याचं सर्व मार्गदर्शन आरोग्य विभागानं करायचं आहे. हे सर्व करताना जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागातनं त्यांना मदत करायची आहे. अनेक गावच्या गाव या ठिकाणी येऊन ऊस उत्पादकाला न्याय मिळण्यासाठी येत होतं, मात्र स्थलांतरित ऊस तोडणी कामगारांना मात्र न्याय मिळेनासा झालेला आहे. या कामगारांच्यासाठी राहण्याची सोय करावी, पिण्याच्या पाण्याची सोय करावी, त्यांचं शौचालयाची सुविधा करावी, इतकंच काय त्यांना निवारा सुद्धा देण्याची सोय करावी. या कल्याणकारी महामंडळामार्फत ग्रामसेवकांना सुद्धा याची नोंदणी करून त्यांना सुविधा देता येतील का असा सुद्धा विचार केला होता. मात्र बांधकाम कामगारासारखे भोगस कामगार किंवा ऊस तोडणी कामगार येतील या भीतीने ग्रामसेवकांनी हे काम नाकारलं. मात्र यंदा त्याचा सर्वे होणार असून त्यांना सुविधा मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. माळावर टाकलेली झोपडी, या झोपडीला आग लागली की कित्येकांचा मृत्यू होतो, तर अनेकांना सर्प चावून सुद्धा मृत्यू व्हावा लागते. अशा अनेक अपघातांना सामोरे जावं लागतात. तर यांच्यासाठी कारखान्यांच्याकडनं विमा सुद्धा सोय आहे. मात्र हे कारखान्यांनी भरायचे पैसे हे ऊस तोडणी कामगारांच्या पगारातूनच घेतले जातात. याच्यासाठी सुद्धा तुमचा लढा सुरू आहे. ऊसतोड कामगाराला द्यावयाचा जो विमा आहे त्या विम्याची रक्कम राज्य सरकारनं 50% भरावी आणि कारखान्यांनी भरावी. पण 99 पासून गेल्यावर आता ह्या चालू सीझनपर्यंत कुठल्याही महाराष्ट्रातल्या कारखान्यानं ऊसतोड कामगाराला या विम्याचं संरक्षण मोफत आणि त्रिपक्षीय करारात ठरल्याप्रमाणे दिले नाही. जो विमा कवच ठेवलं ते पहिल्यांदा 50,000, त्याच्यानंतर 1,00,000, काही वर्षानंतर आम्ही चळवळ करून ते 2,00,000 केलं आणि गेल्या वर्षापर्यंत ते 3,00,000 होतं. पण या 3,00,000चा 2,00,000चा जो प्रीमियमची रक्कम आहे ती रक्कम कारखान्यांनी काही 50% भरली, त्या हातावर बोटावर मोजणारे आहेत. पण बहुतांशी महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखान्यांनी तोडणी कामगाराची 3,00,000च्या प्रीमियमची जी रक्कम आहे ती 262 रुपये त्याच्या तोडणी आणि ओढणीच्या बिलातून कपात केलेली आहे. म्हणजे इथं प्रत्यक्ष करारात ठरलेली एक गोष्ट आहे आणि व्यवहार एक कारखाने करतात. त्यामुळे ही अवस्था 10 ऑक्टोबर 2024च्या परिपत्रकाने कल्याणकारी महामंडळाच्या संपुष्टात आलेली आहे. तर याबद्दल साखरशाळा नावाचा जो काय प्रकार सुरू होता तो मला वाटतं यावर्षी म्हणजे यावेळी बंदच आहे. तर यांची शैक्षणिक सुविधा किंवा त्यांच्या मुलांसाठी काय सुविधा केलेल्या आहेत? प्रत्यक्षात 20 ते 22 वसतिगृह मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी सुरू झालेली आहेत. पण जेवढ्या प्रमाणात त्यांचं ऑक्युपेशन पाहिजे किंवा भरती करून त्यांना सेवा सुविधा द्यायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात राज्य सरकारनं ती या कल्याणकारी महामंडळानं तिकडे पुरेसं लक्ष दिलेलं नाही. आम्ही मागणी केलेली आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 मुलींसाठी आणि 2 मुलांसाठी वसतिगृह स्थलांतरित असतील किंवा स्थानिक ऊसतोड कामगार असतील त्यांच्या मुलामुलीसाठी दिली पाहिजेत. आणि त्याची सर्व सुविधा कल्याणकारी महामंडळाकडे जो प्रति टन 10 रुपयाचा जो फंड आहे तो गेल्या 4 वर्षामध्ये प्रति टन 40 रुपये होतोय प्रतिवर्षाचा. असा फंड सरकारकडं कल्याणकारी महामंडळाकडं जमा झालेले 200 कोटी. वास्तवात या 4 वर्षामध्ये सर्व महाराष्ट्रभर ऊस टनाचं जे क्रशिंग झालेलं आहे ते 1000 कोटीच्या आसपास आहे. ज्या गोडवा निर्माण होणाऱ्या साखरेसाठी ऊस तोडणाऱ्या ऊस तोडणी कामगारांच्या आयुष्यात सुविधेचा गोडवा कधी येणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. मी प्रशांत चोयकर, तरुण भारत, कोल्हापूर.